हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 9 भाग 12. मनन चिंतन ज्ञान संपादनेची प्रक्रिया ब. बहुश्रुत म्हणजे बुद्धिमान नव्हेत. दारुडे धूम्रपान करणारे यांना त्यांच्या सवयीचे दुष्परिणाम माहीत असतात. पुष्कळ वेळा आपल्यापेक्षा जास्त. याचा अर्थ ते दारू सिगरेट सोडून देतील असं नाही. बुद्धी असणे म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे, जे माहिती आहे त्याची अंमलबजावणी करणे. हे प्रसिद्ध आहेच की युनिव्हर्सिटीतील गोल्ड मेडलिस्ट आयुष्यात नेहमी तितकेच यशस्वी होत नाहीत. कॉलेज सोडलेल्या विद्यार्थ्यांना नेहमीच जीवनात अपयश येत नाही. बरेचसे पुष्कळ शिकलेले, पदव्यांची माळ असलेले निराशाग्रस्त झाल्याचे किंवा आत्महत्या केलेले ऐकतो. IIT मध्ये अशी उदाहरणे आढळतात. चिंतन हा व्यायाम आहे ज्याने ज्ञान पचवले जाते. जसं ज्ञान वाढतं तसा कृतीच्या परिणामांचा अंदाज खरा ठरतो, म्हणजे विचारात तारतम्य येतं. अंदाज करणं सोपं जातं. काही करण्याच्या आधी क्षणभर थांबणं आणि विचार करणं, यामुळे जास्त यश मिळतं. अशी स्थिर माणसं बहुतेक वेळा आयुष्य चांगलं व्यतीत करतात. जेवढं ज्ञान उच्च पातळीवर जातं तेवढे विचार स्थिर होतात. जेव्हा ज्ञान गैरहजर असतं, मन स्थिर नसतं. ते चौफेर धावत असतं. त्याला स्पष्ट दिशा नसते. या चंचल आणि अस्थिर विचारांना रामायणात माकडरूपी दर्शवलं आहे, कारण त्यांचा उड्या मारण्याचा स्वभाव. आपण या विचारांना मन म्हणतो. ज्ञानाने मनाला नियंत्रणात ठेवता येते किंवा त्याच्यावर शासन करता येते. ज्ञानाने विचार बदलायला हवेत, स्वैर विचारांकडून तारतम्याकडे. ज्ञान आपल्याला विवेक देते, कारण ते वस्तुस्थिती आणि परिणाम ही संकल्पना स्पष्ट करते. ते सद्य परिस्थिती ओळखते. जर X टाकलं तर Y होईल हे जाणते. उदाहरणार्थ, हे पाणी आहे. जर त्याला उष्णता दिली तर ते उकळायला लागेल. सद्य परिस्थिती म्हणजे पाणी, कृती म्हणजे उष्णता, परिणाम म्हणजे उकळणे. अज्ञान हे वरील 3 पैकी कोणताही घटक बरोबर ओळखत नाही. जर एखादा द्रव म्हणजे पाणी ओळखतो, उष्णता देऊन पाणी उकळेल का? जर एखादा ज्वालाग्राही द्रव म्हणजे पाणी वाटलं तर उष्णता दिल्याने आग लागेल, किंवा द्रव म्हणजे पाणी हे बरोबर समजलं पण थंड म्हणजे उष्णता समजलं तर त्याला बर्फ मिळेल. किंवा एखाद्याला वाटणार नाही की पाणी व उष्णता यांच्या संयोगाने पाणी उकळेल, तर तो त्या अनपेक्षित परिणामाने आश्चर्यचकित होईल. परंतु जेव्हा तिन्ही घटक बरोबर समजतात तेव्हा दिसतं की आत्मविश्वास कसा वाढतो. तुमचं आकलन अगदी योग्य असल्याची खात्री असते जेव्हा त्यातलं प्रिन्सिपल कळतं आणि जाणणं सुकर होतं. उदाहरणार्थ, महागाईमुळे पैशाची किंमत कमी होते. पैसे निव्वळ कपाटात ठेवणे म्हणजे पैसे गमावणे. जे श्रेष्ठ व्यक्ती करेल तेच इतर करतील. ज्ञान असल्याने एखादा अनेक पर्याय शोधू शकतो. एखाद्याला उष्णता द्यायची आहे पण पाणी उकळायला नको, तो पाण्यात मीठ घालू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे जर उष्णता दिली आणि पाणी 100 डिग्रीला उकळले नाही तर माहीत होतं की पाणी अशुद्ध आहे,
त्यामुळे काय करायला पाहिजे हे समजतं. ज्ञानामुळे आपण अंतहीन विश्लेषणापासून किंवा भावनावश कृतीपासून दूर राहतो. आपण भेद जाणू शकतो आणि योग्य दिशेने वाटचाल करू लागतो.